हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर फ्रेंड्स, आपण भोपळ्याची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहोत. एकदम टेस्टी आणि यमी रेसिपी बनते. तर फ्रेंड्स, याला तुमच्या इथं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथं याला कद्दू किंवा भोपळा असेही म्हणतात. तर फ्रेंड्स, हे मी भोपळा एकदम फ्रेश आणि ताजा घेतलेला आहे आणि याला आपल्याला मधून असं 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता 2 भाग केल्यानंतर एक भाग मी इथे करणार आहे. तर फ्रेंड्स, एक भाग आपण साईडला ठेवून देऊया. आता याला आपल्याला मधून असं कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचे 4 तुकडे असे करून घ्यायचे आहेत आणि याच्यातली बी आपल्याला जे गाभा आहे ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे. तर या पद्धतीने आणि याची साल्ट जे आपल्याला हिरवं दिसतं ते आपल्याला व्यवस्थित असं याला काढून घ्यायचं आहे. तर हे फायनली आपलं व्यवस्थित असं काढून झालेलं आहे आणि एकदम स्वच्छ असं मी काढून घेतलेलं आहे. तर याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे आहेत. अगोदर उभे कापून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. तर आता हे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर चला बघूया. इथे मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यात 2 माप इतकं तेल मी ॲड केलेलं आहे. आता तुमच्या रेसिपीच्या हिशोबाने तुम्ही तेल ॲड करू शकता. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यात आपण थोडीशी मेथी ॲड करायची आहे. मेथीने खूप छान असा फ्लेवर येतो. आता त्यानंतर पाव चमचा आपण हिंग इथे ॲड करायची आहे आणि चांगली तळतळू द्यायची आहे. आता त्यानंतर थोडासा जिरा आणि लसूण अद्रकची पेस्ट आपण इथं ॲड करायची आहे आणि जिऱ्याला पण थोडं हलकंसं आपल्याला तळतळू द्यायचं आहे आणि लसूण अद्रकचं पेस्ट आपल्याला लाल असं करून घ्यायचं आहे. आता हे हलकंसं लाल झालेलं आहे. तर त्याच्यात आपण बारीक काढलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे. तर फ्रेंड्स, हिरव्या मिरचीने खूप छान असा फ्लेवर येतो. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण इथं ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, हिरव्या मिरचीचीच रेसिपी खूप छान लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. तर आपली हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. तर इथं आता मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपल्याला त्याच्यात ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आता व्यवस्थित असं कांदा आपला परतून झालेला आहे. तर त्याच्यात बारीक चिरलेला 1 टोमॅटो मी ॲड केलेला आहे आणि त्याला पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर फायनली आता कांदा आणि टमाटर व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला भोपळा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला भोपळ्यात अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे. तेलातच आपल्याला याला मऊसूद असं शिजवून घ्यायचं आहे. आता स्वादानुसार मी याच्यात मीठ ॲड केलेलं आहे. आता त्यानंतर पाव चमचा हळदी पावडर. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला झाकून याला 10 मिनिटं तर याला शिजवायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला याला चालवत राहायचं आहे. तर हे बघा, फायनली आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि भोपळा मऊसूद असा शिजलेला आहे. आता व्यवस्थित याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे मसाले याच्यात ॲड करायचे आहेत. आता इथं मी धने पावडर पाव चमचा ॲड केलेली आहे आणि पाव चमचा इथं मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण इथं फ्लेवरसाठी ॲड केलेली आहे. खूप छान असा टेस्ट येतो. थोडीशी कस्तुरी मेथी तुम्ही ॲड करू शकता आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर 2 मिनिटं पुन्हा आपल्याला मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, फायनली 2 मिनिट आपले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आणि अप्रतिम अशी रेसिपी तयार झालेली आहे.
फ्रेंड्स, तुम्ही जर खात नसाल तर या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. किती छान आणि यम्मी रेसिपी बनली आहे. तुम्ही गरम गरम भाकरी, चपाती, पोळीसोबत याला खाऊ शकता आणि प्लेन भातासोबत सुद्धा खूपच टेस्टी असे लागते. थँक्स फॉर वॉचिंग.